छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी रस्त्याच्या कामात घोटाळा केल्याचं समोर आलंय। गंगापूरचे आमदार प्रशांत बंब यांनीच हा सर्व प्रकार उघडकीस आणलाय। गंगापूर आणि वैजापूर तालुक्यातील रस्ते, आरोग्य केंद्रांचं बांधकाम, डोम उभारण्याची 14 कामं न करता वेगवेगळ्या कॉन्ट्रॅक्टरच्या नावावर 4 कोटी रुपयांची बोगस बिलं उचलल्याचं बंब यांनी म्हटलंय। या प्रकरणी आमदार प्रशांत बंब यांनी जिल्हा परिषदेचे सीईओ आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार देखील केली आहे। नेमकं काय म्हणालेत प्रशांत बंब आपण पाहूया। शाखावार म्हणून होते ऑगस्ट 2024 ला त्यांनी हा प्रकार केला काही प्रमाणामध्ये, पण जास्त प्रकार आता जे काकड साहेब आहेत एक्झिक्युटिव्ह इंजिनियर त्यांनी हे सर्रास केलेलं आहे। ते जवळपास ऑक्टोबर मध्ये आलेले आहेत आणि त्यांच्या कार्यकाळात मी जे जाऊन इन्स्पेक्शन केले हे त्यांच्या कार्यकाळातले सर्वात जास्त आहे। शाखावारांचे पण 2 किंवा 3 भेटलेले आहेत आणि त्याच्या खाली डेप्युटी इंजिनियर सातपुते साहेब आहेत आणि महत्वाचं मला वाटतं पाटील साहेब कॅफो, जी आता त्यांची ट्रान्सफर झाली 8 दिवसापूर्वी मला वाटतं ट्रान्सफर झाली, आता नवीन कॅफो आले, पण जे जुने कॅफो होते आणि असिस्टंट कॅफो मिस्टर भुसिंगे आणि त्यांच्या खाली ऑडिटर कोण होते पितांबर, हे सगळेजण, कारण की यांची महत्वाची जबाबदारी होती। पाटील, कॅफो, भुसिंगे आणि पितांबरे हे सर्व दोषी आहेत त्याच्यामध्ये। यांनी सगळ्यांनी मिळून करप्शन केलेलं आहे आणि एम्बेझलमेंट केलेली आहे। तर किती रुपये उचलले आणि किती रुपये तुम्ही थांबवले? 4 कोटी आणि काही वरती असे उचलण्यात आलेले आहेत आणि जवळपास 2,40,00,000 रुपये मी थांबवलेले आहेत। यामध्ये कॅफो पुरतं मर्यादित आहे का तत्कालीन सीईओ किंवा वरिष्ठ अधिकारी यामध्ये सहभाग घेतला? नुसता कॅफो एवढ्या मोठ्या रुपयांचा घोटाळा करू शकतो का? नाही, याच्यामध्ये माझा स्पष्ट म्हणजे आरोप आहे की तत्कालीन सीईओ श्री मीना, जे विकास मीना साहेब जे होते, त्यांच्या बाबतीमध्ये मी हा पहिलाच माझा अनुभव नाहीये। मी त्यांना पाणी पुरवठ्याच्या बाबतीमध्ये 174 कामं ज्या सीईओ साहेबांनी याच मीटिंग हॉलमध्ये अहवाल दिला होता की सगळी कामं पूर्ण झाली आणि क्वालिटी झालेली आहे, ती क्रॉस करून मी त्यांना अहवाल दिला व्हिडिओग्राफीमध्ये आणि याच्यामध्ये पाणी पुरवठ्यामध्ये की ही कामं खरोखर निकृष्ट झालेली आणि झालेली नाहीये। म्हणून विकास मीना साहेब सुद्धा त्यांच्या कार्यकाळात हे सगळे करप्शनचे मोठे प्रकार झालेले आहेत। विकास मीना साहेब जे होते त्यांच्या कार्यकाळामध्ये हे रस्त्यांची कामं पण मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचे बिल, विशेष काय होतं की त्या सीओ साहेबांना, मीना साहेबांना लक्षात आणून दिल्यानंतर सुद्धा, म्हणजे जर अशा मोठ्या बाबी लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी काय केलं पाहिजे, त्यांना झोप नाही आली पाहिजे, दुसऱ्या दिवशी त्यांनी गाडी काढली पाहिजे, खरोखर हे आमदार बोलतात ते बरोबर आहे की नाही हे चेक केलं पाहिजे, किंवा किमान त्यांच्या अधीनस्थ दुसऱ्या अधिकाऱ्यांना पाठवून त्याची शहानिशा केली पाहिजे। तसं काही न करता नुसत्या चौकशा माझे 41 रिमाइंडर्स आहेत त्यांना, 41 पाणी पुरवठ्याच्या बाबतीमध्ये आणि ह्याच्या बाबतीमध्ये 8 रिमाइंडर्स माझ्या पीडब्ल्यूच्या बाबतीमध्ये, पण त्यांनी कोणतीही कार्यवाही त्यांच्या पदाला जी करणं त्यांना अपेक्षित होतं ती केलेली नाहीये। म्हणून माननीय विकास मीना साहेब हे याच्यामध्ये तंतोतंत दोषी मला ते आढळत आहे। जे किंवा इतर अधिकारी आहेत त्यांनी ही सगळी प्रक्रिया पूर्ण केली, त्यांनाच तुम्ही त्या ठिकाणी येऊन जाऊन त्यांच्याकडून काय नेमकं वस्तुस्थिती लिहून घेतलं असं कळतंय, नेमकं त्याच्याबद्दल काय केलं? हे माझ्या कळलं की असा प्रकार यांचा चालू आहे, तर मी त्याच एक्झिक्युटिव्ह साहेब, शाखा अभियंता आणि डेप्युटी इंजिनियर यांच्या समवेत गेलो, व्हिडिओग्राफी केली, त्यांना विचारलं मी त्यावेळेला प्रश्न, त्यांनी लिहून दिलं की हो आम्ही म्हणजे काम न करता याच्यातले बिल तयार केलेले आहेत आणि हे बिल आता तुमच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही थांबवलेले आहेत आणि सगळ्या 4च्या 4 व्हिडिओग्राफी घेऊन मी त्यांना म्हणजे जे बाकीची कामं होती इतर ते करण्याचा प्रयत्न, म्हणजे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करत होते। मी सांगितलं ह्याचे अगोदर रेकॉर्डवर येऊ द्या की हे कामं न करता तुम्ही पैसे उचललेले आहेत किंवा बिल तयार करून कम्प्लिशन सर्टिफिकेट पण देऊन टाकलेले आहेत, ते मी त्यांना घेऊन जाऊन केलेलं होतं त्या दिवशी। यात वारंवार आरोप होतोय की हे सगळे कामं तुमच्याच कार्यकर्त्यांची होती, कॉन्ट्रॅक्टर तुमचेच होते, त्यात कितपत म्हणजे माझ्या लक्षात नाही आलं तुमचेच म्हणजे बनकर जे होते त्यांनी वारंवार आरोप केले, आमदार प्रशांत बंब यांचेच कार्यकर्ते होते, त्यांनी काम न करता बिल उचलले। कोणत्याही कार्यकर्त्यांना कामं घेण्याचे पॉवर्स नाहीत, याच्यामध्ये रजिस्टर्ड कॉन्ट्रॅक्टर असतात। मला कोणत्याही बाबतीमध्ये कोणत्याही कार्यकर्त्यांना ही कामं सगळी टेंडर प्रोसिजरनी होतात। आणि बघा, हे आज नाही बोलत आहे, हे जे बोलणारे आहेत
हे सातत्याने बोलतात. त्यांची पण तक्रार होती. उलट त्यांनी निदर्शनच मला काही गोष्टी आणून दिल्यावर मी पण त्यांना फोन करून सांगितलं की ही गोष्ट तुम्ही मला चांगली निदर्शनास आणून दिली म्हणून. ही गोष्ट त्यांची आहे. परंतु कोणत्याही कार्यकर्त्यांना देण्याचा आमदाराला पॉवर नाही, किंवा प्रत्यक्ष तुम्ही सांगतात कोणतेही आमचे कार्यकर्ते कामच करत नाही. हे असलेल्या लफड्याचे काम आमच्याकडनं कधी होत नाही. आणि असं असतं तर मी सुरुवातीपासून चौकशी लावायचा काय संबंध आला? नॅचरली मिलीभगतच असणार ना. मिलीभगतच असणार. मिलीभगत शिवाय थोडी होतं. कॅफोनवर झालं पाहिजे, असिस्टंट कॅफोवर झाला पाहिजे, ऑडिटरवर झाला पाहिजे, एक्झिक्युटिव्हवर झाला पाहिजे. ते जे याच्यामध्ये सामील आहेत इन्क्लुडिंग कॉन्ट्रॅक्टर सगळ्यांवर झाला पाहिजे. तुम्ही 8 रस्त्यांनी झालाच पाहिजे. 8 रस्त्यांनी इमारती म्हटलेल्या आहेत. इमारती कोणत्या आणि किती आहेत? इमारती बघा, एक गुरुद्वाराची उपकेंद्र आहे, म्हणजे प्राथमिक उपकेंद्र बनवत होतं या ठिकाणी. त्याच्यानंतर शाळा खोल्या आहेत लासूर गावाच्या, शाळा खोल्या आहेत लासूर स्टेशनच्या, आणि आणखी प्राथमिक उपकेंद्र शंकरपूरचा त्या 4 इमारती आहेत. आणि बाकीचे रस्ते आहेत. रस्ते आता समजा धामोरी टेंबापुरी किंवा तळपिंपरी महालक्ष्मी खेडा असे सगळे रस्ते. हे मी सगळे फोल्डर्स तुमच्याकरता तयार केलेले आहेत. त्याच्यामध्ये मी सगळे पुरावे म्हणजे इन्क्लुडिंग फोटोग्राफ सगळे मी तुम्हाला देणार आहेत. आता या बाबतीतल्या मी सगळ्या आता याच्या एमबीज आहेत. म्हणजे एमबीज वर जर तुम्ही बघितलं यांची एका दिवसाची रेकॉर्डिंग आहे सगळी. म्हणजे सगळी कामं एकाच दिवसाचा कॅप आहे. एकाही इंजिनियरची सही नाहीये खाली. त्यांनी प्रत्येक वेळेला जेव्हा एमबी बनते तेव्हा डे टू डे त्यांची सही असली पाहिजे. याच्यावर कोणतीही सही यामध्ये नाही आहेत. कामाचे नावं सुद्धा मी याच्यामध्ये दिलेले आहेत. आणि प्रत्येक कामाचं जसं समजा आता दामोरी ते टेंबापुरी हा रस्ता आहे. हा रस्ता याचे फोटोग्राफ जर तुम्ही बघितले या टाईपचे आहे. परंतु डांबरीकरण पूर्ण झाल्याचं रेकॉर्ड बिल केलेलं आहे आणि कम्प्लिशन सर्टिफिकेट सुद्धा दिलेले आहे. असेच सगळे रस्ते आहेत कम्प्लीट, म्हणजे रॉ अजून काही त्याच्यामध्ये काम झालेलं नाही. शाळाच्या वर्गात फोटोग्राफ आहे. हो आहे ते पण आहे. शाळा खोलीचं काम हा बोलिए. आपके कंस्टिट्यूएंसी में इस तरह का घटना घटा, इतने दिन हो गए, तो आपने पहले ही मुद्दा क्यों नहीं उठाया? और इतने गंभीर मामला आपका गवर्नमेंट के सब कुछ है और अभी आप मुझे पत्रकार सगळे पत्र व्यवहार झाले. कैसा होता है, जो हड़बड़ी में काम होता है तो वो काम फेल होता है, उनको बेल मिलती है. मैंने ये आपको दिया है. मैं जिस दिन से हुआ उस दिन से जो प्रोसीजर पूरा कर इनके ऊपर में गुने दाखिल होते हैं वहां तक मैं गया हूं. जो हड़बड़ी में काम करते हैं सेम डे कर देते हैं, फिर कोर्ट उनको बेल दे डालता है क्योंकि उसके कोई प्रूफ्स नहीं होते. ये सारे प्रूफ्स में कोई छुपकर नहीं, इसी हॉल में बैठक भी ली गई थी, समझे. और उसके बाद में मैंने करीबन 8 लेटर दिए. एक दिन के लेटर नहीं है ये, वो उस दिन से है, अप्रैल से. और उसके पहले मैंने पैसे भी रुका दिए थे वो टाइप के, समझा. और ये क्या हुआ था, इलेक्शन चल रहे थे हमारे अगस्त में, ये अगस्त में बिल उठाए गए थे कुछ. और ये जो बाद में अप्रैल के बाद मतलब 31 मार्च को ये बिल बनाकर इन्होंने तैयार कर दिए थे. और बोलने को क्या बोलते हैं, 31 मार्च का पैसा चले जाएगा इसलिए हमने रिकॉर्ड कर लिया. अरे क्योंकि 31 मार्च का कोई इसको ऑब्जेक्शन नहीं था. 1-2 काम जो 31 मार्च के थे भी, 6 काम तो थे भी नहीं. और 31 मार्च के लिए पैसे रुकाना वो कोई ऐसा 2-5% काम नहीं हुआ, मतलब बचा हुआ था. पूरा 100% काम नहीं किया हुआ था. तो आप जो बता रहे हैं कि 3 महीने से चल रहा है, तो मैं इसके सारे प्रूफ्स, जैसा अभी इंक्वायरी होती है, अभी मुझे इनका एंटी करप्शन में जाना है. एंटी करप्शन में इनको तो उसके गवर्नमेंट की परमिशन लगती है. गवर्नमेंट की परमिशन लेने के लिए सारी प्राइमा फेसी इंक्वायरी होकर उस लेवल पर जाने के बाद ही मिलती है. मतलब गवर्नमेंट को भी नहीं बोलने के लिए कुछ जगह नहीं मिलनी चाहिए. सारे फोटोग्राफ्स आप अगर इसमें देखोगे तो कल तक के मैंने फोटोग्राफ्स दिया, उस दिन के फोटोग्राफ्स है, बीच में के फोटोग्राफ्स है. बीच में इन्होंने कोई प्रूफ नष्ट नहीं करना, पुरावे त्यांनी नष्ट करू नये हे पण मी बघून आणि कालचे पण लॅक चे फोटोग्राफ दिले. म्हणून जे कोणी काय असतं माहिती का, आपलं वाटणं ही गोष्ट वेगळी आहे, पण कागद आहे ना माझे आणि मेलवर दिलेले आहेत. मी असं काही तारखा नाही टाकल्या, फक्त माझ्या मेलवरून त्यांना गेलेले आहेत. शाळेच्या पुढे दाखव ना. हे आपण जे विचारलं त्याची स्थिती आजची अशी आहे, ही अशी आहे. त्याच्यानंतर ही अशी आहे सगळी लॅट लॉंग सह. हा जो तुम्ही विचारता ना धामोरी टेंबापुरी हा रस्ता आहे. तर
त्या 4 रस्त्यातलाच हा एक रस्ता आहे ज्याच्यामध्ये 100% काम केल्याचं कम्प्लिशन सर्टिफिकेट सन्माननीय कार्यकारी अभियंता महोदयांनी बनवून ठेवलेलं आहे. 4ही रस्त्यांची अशीच अवस्था आहे. 2,50,00,000 रुपये. हे बघा 4 रस्त्यांचे नाव सांगतो मी आणि 4चे एमबीज आहे इथे. हा आहे धामोरी ते टेंबापुरी, सेम तसंच आहे. मांडवा ते पांढरवळ सेम तसाच आहे. महालक्ष्मी खेडा ते तळपिंपरी तोही तसाच आहे. त्याच्यानंतर शिरसगाव ते SH39 हा पण तसाच आहे, सेम आहे. त्याच्या खाली फोटोग्राफ्स पण लावलेले आहेत, ते मी तुम्हाला सर्वांना कॉपी देऊ लागलो. आणि ह्याच्यातल्या नमुना म्हणून एमबीज कॉपीज आहेत. त्याच्यामध्ये 100% चेक केले मेजरमेंट अशा सह्या डेप्युटी इंजिनियरच्या आहेत, डेप्युटी इंजिनियर साहेबांच्या आहेत. आणि त्याच्या खाली एक्झिक्युटिव्ह इंजिनियर साहेबांच्या पण सह्या आहेत. कम्प्लिशन पण दिलेलं सर्टिफिकेट, कम्प्लिशन सर्टिफिकेट पण आहे त्याच्यातच लागलेलं आहे. हो घ्या, पूर्ण पुरावे देऊन लागलो. सगळे फोल्डर मी तुम्हाला देतोय. आणि एक थोडं अधिकची माहिती सांगायचं. शाळाचं काय काय बघा, ह्या शाळा खोल्या आहेत. ह्या शाळा खोल्या तुम्हाला दिसत असतील. हा 15/2 आहे. कालचं फोटो दाखवा 26 तारखेचं. ह्याच्यात आहे का? हा बघा, हे जेव्हा त्यांनी बिल अदा केली, त्याचे पैसे उचलले. हा नाही, ज्याला पूर्ण पैसे उचलले तेव्हा हे असं होतं. ठीक आहे. परंतु सगळ्या खोल्या स्लॅबचं झाल्याचं घासून पैसे उचलले पण याचे पुढे बांधलाय का पण नाही ना. तुम्हाला आजचं दाखवतो मी. हे 26/6 आहे, कालचं 26 जूनचं. हे बघा, हे असंच आहे. अजून याचे बिल उचलले. हे कालचे रात्रीचे फोटो आहेत. काल ह्याचे पण बिल उचलले. त्याचे बिल त्यांनी काय केलंय मकलाशी, समजा आता उदाहरणार्थ 40 लाख रुपये किंवा 80 लाख रुपये, फक्त 4-5 लाख रुपये बाजूला ठेवायचे. 75 लाख 70 लाख उचलून घ्यायचे आणि दाखवायचं की आम्ही अजून पैसे नाही दिलेले पूर्ण. असं वाटतं माणसाला की बाबा तितकेच पैसे दिले असतील. असं काही नाहीये. आणि जर तसं आहे मग पूर्ण बिल कशाला तयार केलं, कम्प्लीट बिल कशाला तयार केलं? जलजीवन मिशनच्या असतील किंवा बांधकाम विभागाच्या तुम्ही वारंवार सीओकडे तक्रारी केल्या, तेच सध्या प्रशासक आहे. आमदारांचं ते ऐकत नाही का? त्या तक्रारीवर पुढे काय झालं? नाही, एक गोष्ट नक्की आहे की काही अधिकाऱ्यांना आहे ना आता धाक नावाची गोष्ट उरलेली नाही. काय कशा करता आपण आहोत, काय केलं पाहिजे, म्हणजे उच्च पदस्थ अधिकारी सांगतोय. एका माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी महोदयांना एक आमदार 5-5 वेळेला बैठका घेऊन सांगतो आहे, त्यानंतर पुरावे देतो आहे. सगळं केल्यानंतर ते करत नाही. म्हणून तर आता एका IAS ऑफिसरच्या विरोधात आम्ही सहसा बोलत नाही, कारण की कित्येक मित्र आमचे चांगले आहेत, सगळे चांगले आहेत. पण जे 2-5% आहेत, हे आहेत कमिशनर आहेत इथले, हे असल्याचे विचित्र लोक भरलेले आहेत ना, त्यांच्या बाबतीत आता बोलावं लागेल. याची तक्रार मुख्यमंत्र्याकडे का करत? म्हणजे काय म्हटलं? याची तक्रार अरे बघा, सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला कशा करता दिले मतदारसंघामध्ये, आम्हाला जे करायला दिले ना, मी बरोबर करू लागलो. सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना ज्या वेळेला वेळ येईल सांगण्याची त्यावेळेला सांगू.